तर सर्वसामान्यांसाठी हे ड्रीम बजेट आहे असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बजेटचं स्वागत केलंय। मध्यम वर्ग नोकरदार वर्गाला अर्थमंत्र्यांनी फायदा मिळवून दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। सर्वसामान्यांच्या खिशामध्ये पैसा राहिल्यामुळे मागणी वाढेल आणि त्याचा लाभ MSME ला होईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। तर हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे। मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे। सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या वेळेस मंजूर केला आहे। हा अर्थसंकल्प जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे। टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे। म्हणजे 12 लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।